65 पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्री निवासस्थानी. सरप्राईज भेटीमुळे आनंद कैक पटीने वाढला. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंकडून उद्धव यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख, तर भेटीनंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर काढलेला फोटोही शेअर. मातोश्रीवरील बाळासाहेबांच्या खोलीतील आयकॉनिक खुर्चीला राज ठाकरेंकडून अभिवादन. दोन्ही भावांमध्ये व्यंगचित्राबाबतही दिलखुलास चर्चा. वाढदिवसानिमित्त दोन भाऊ भेटले याचा आनंद. मात्र महाराष्ट्राच्या मनात काय हे आगामी निवडणुकीत दिसेल. राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यात एका पार्टीवर पोलिसांचा छापा. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत. अटकेतील 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. रेव पार्टी असेल तर जावयाचं समर्थन नाही. अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहन करणार नाही. प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. हम किसी को छेड़ते नहीं और जो छेड़ता है उसे छोड़ते भी नहीं. मुलगा श्रीकांत शिंदेवर सुमित प्रकरणावरून आरोप करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. रोहित पवार शरीरानं शरद पवारांसोबत मात्र मनानं भाजपसोबत. मंत्री नितेश राणेंचा मोठा दावा. भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचंही वक्तव्य. नाशिकचे मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा अखेर भाजपात प्रवेश. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर विरोधकांनी पक्षप्रवेशावर उठवली होती टीकेची झोड. $26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. लाडक्या बहिणींसह इतर योजनांनाही घेत होते लाभ. संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे आईनं पोटच्या 3 मुलींचा घेतला जीव. शहापूरमध्ये असनोली गावातील धक्कादायक घटना. घराभोवती विजेच्या तारा बांधून सरपंचाचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न. यवतमाळच्या अंजिनाईक गावची घटना. सरपंचाच्या पत्नीचा मृत्यू. सरपंचही गंभीर जखमी. पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. बाबा भिडे पूल पाण्याखाली, तर शहरातील अनेक रस्ते जलमय. राज्यात विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. साताऱ्याच्या धोम धरणातील पाणी वाईच्या महागणपती मंदिरात शिरलं. राधानगरी धरणाच्या 2 दारातूनही पाण्याचा मोठा विसर्ग. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तामिळनाडू दौऱ्यामध्ये गंगाईकोंडा चोलपुरम मंदिरात पूजा. महान चोल सम्राट राजेंद्र चोल जयंती उत्सवामध्ये पंतप्रधान सहभागी. तिरुचिपल्लीमध्ये पंतप्रधानांचा रोड शो. मँचेस्टर कसोटी अनिर्णित. शेवटच्या दिवशी इंग्लंडचं आक्रमण थोपवण्यामध्ये भारताला यश. कर्णधार शुभमन गिलची विक्रमी खेळी, तर रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरची झुंजार शतक. महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख मधला दुसराही गेम ड्रॉ. उद्या होणाऱ्या टाय ब्रेकरमध्ये होणार जेतेपदावर शिक्कामोर्तब. महाराष्ट्राचं लक्ष दिव्या देशमुखच्या खेळीकडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.